नमस्कार, लोकाधारमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आहोत ठाण्यातील बीजे हायस्कूलमध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो समाजसेवक संतोषजी साटम यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी बीजे हायस्कूल टेंबी नाका येथे साजरा केला जातोय. खरं तर सकाळपासूनच संतोषजी साटम यांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवलेले आहेत. सकाळी भास्कर कॉलनी येथील दिव्यांग कला केंद्रामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप केल्यानंतर आता या ठिकाणी बीजे हायस्कूल शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आपण बघू शकतो शालेय मुलांसोबत यांनी आपला केक कापून वाढदिवस जो आहे तो साजरा केलेला आहे. सोबतच शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. केक सोबतच या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील केलं जाणार आहे. आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून संतोषजी साटम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबतच या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत किंवा मित्रपरिवार जो आहे तो देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मुलांना शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये याकरिता संतोषजी साटम हे नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत ते राबवत असतात आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क आणि पूर्णतः शिक्षण घेता यावं याकरिता या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप जे आहे ते देखील केलं जात आहे. समाजातील गरीब वंचित घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे सरसावणारे असे हे आपले संतोषजी साटम आहेत आणि आज त्यांनी आपला हा जो वाढदिवस आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो बीजे हायस्कूल येथील शाळकरी मुलांना शैक्षणिक काय सांगाल? आज विविध उपक्रम आपल्या जन्मदिनानिमित्त राबवण्यात आले, काय सांगाल? काय नाही, याच्या आधी आपण स्वामी समर्थ मठांची ते गेलेलो. तिथे जिद्द मुलं होती त्यांना आपण वह्या वाटप, खाऊ, ड्रॉइंगची पुस्तकं वाटप केली. त्यानंतर बीजे हायस्कूलमध्ये आलो. बीजे हायस्कूलमध्ये पण सगळ्या मुलांना वह्या वाटप केल्या. असंच प्रोग्राम अजून दिवसभर चालू राहणार आहेत. याच्या पुढे पण 2-3 प्रोग्राम आहेत, ते पण अटेंड करणार आणि सर्व मुलांना आपल्याकडनं आपण गिफ्ट देणार. काय संकल्प आहे वाढदिवसाचा? नवीन काय संकल्प केला? संकल्प काय नाही, मराठी शाळा वाढल्या पाहिजेत, अजून आल्या पाहिजेत. मराठी शाळा बंद होता कामा नये. गरीब मुलांना शिक्षणाला वंचित ठेवू नये, एवढंच महाराष्ट्र शासनाला आपल्याकडून हे विनंती आहे. कारण आपण बोलतो एक ठिकाणी मराठी वाचवा, मराठी शाळा वाढवा, पण या ठाण्यामध्ये मराठी शाळा भरपूर कमी होत चालल्या आहेत. तसं व्हायला नाही पाहिजे. याच्या पुढे पण ह्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी शाळा यांना प्रोत्साहन देऊन, निधी देऊन त्यांचा विकास केला पाहिजे. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व मान्यवरांना आमच्या बीजे हायस्कूलतर्फे नमस्कार आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या मिसेससहित त्यांनी ह्या बीजे हायस्कूलला भेट दिलेली आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी तेथील विद्यार्थ्यांसाठी जी काय भेट दिलेली आहे ती खरं तर वाढदिवस सगळे आता समाजामध्ये असं वातावरण आहे की वाढदिवस म्हटलं की सगळेजण मौज मस्ती करत असतात, परंतु असे सामाजिक कार्यकर्ते अगदी थोडेच आहेत की जे शाळांसाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतात. तेव्हा ह्या शाळेमध्ये येऊन सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिली आणि स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी शाळांबद्दल म्हणायचं झालं तर खरं तर हा दृष्टिकोन ह्या आपल्या समाजामध्ये रुजला गेला पाहिजे की वाढदिवस केवळ आनंदाने साजरा करण्याची गोष्ट नाही, तर आपण सामाजिक भान ठेवून ह्या ज्या आता मराठी शाळा बंद होण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना हातभार लावण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी करून सहकार्य केलं तर खरंच ह्या शाळा फुलतील, फळतील. आणि मराठी शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे काही तुम्ही बघाल समाजामध्ये खूप नावाजलेले, वरच्या पदावर गेलेले आहेत. तेव्हा ह्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी धडपड करण्याची आणि पुढे काम करण्याची आपण सर्वांनी तयारी ठेवू. जसं आपण टॅक्स वसूल करतो बरोबर रिक्षा लावून, तसा मराठी पटसंख्या वाढवायला आपण महापालिका मदत करते का? ती रिक्षा लावा ना. मराठी शाळेमध्ये मुलं येतील ना. गोरगरिबांकडे जा, खेड्या ह्याच्यामध्ये जा, स्लममध्ये जा, तिथली मुलं येतील ना शाळेमध्ये. तुम्ही तशी कामं करायला पाहिजेत ना. टॅक्स वसुलीसाठी तुम्ही रिक्षा कशा लावता? वसुली नाही केली तुमचं हे बंद करू, ते बंद करू. शाळा वाढवण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करा. रिक्षा ठेवा महापालिकेकडनं एक, ती पटसंख्या ऑटोमॅटिक वाढेल.